छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती. या स्वारीत सुरतकडून मोठी लूट करून स्वराज्य उभं केलं. त्याचा बदला आता घेतला जात आहे. या बदलाचाच एक भाग म्हणून मुंबईतील हिरे बाजार सुरतला नेण्यात आलाय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुंबईतील हिरे बाजार सुरतला स्थलांतरित करण्यात आलाय. केवळ हिरे बाजारच नव्हे तर अनेक बड्या संस्था आणि मुंबईत येऊ घातलेले उद्योगही गुजरातला पळवण्यात येत आहेत. यामागील मूळ कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर केलेली स्वारी हेच आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. त्याकरिता 288 आमदारांना घेऊन जाऊन पंतप्रधानांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवता येऊ शकतो, असंही आव्हाड यांनी सांगितलं. जगातल्या हिरा मार्केटमधल्या डायमंड मार्केटमध्ये ज्याचं नंबर 2 किंवा 3चं पोझिशन असेल, कारण बेल्जियम हा नंबर 1 मार्केट आहे डायमंडचं, हे सुरतला नेत आहेत. सुरत हे पहिल्यापासून श्रीमंतांचं शहर होतं. तिथे खूप व्यापार चालत असत. आणि जेव्हा महाराजांना आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हायचं होतं तेव्हा त्यांनी सुरत लुटली. सुरतेवर हल्ला केला, तिथल्या वखारी लुटल्या, पण तिथे कोणाला इजा होऊ दिली नाही. ही पूर्वीची पद्धत होती. त्या पद्धतीनुसार युद्ध न करता त्याच्यात समझोता करून त्यांना जे हवं होतं ते घेतलं. कदाचित तो राग आजही गुजराती समाजाच्या मनात असू शकतो आणि गुजरात त्याचा वचपा काढतंय असं मला वाटायला लागलं. भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय उभारण्याच्या कामाचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भूमिपूजन सोहळा आणि मतदारसंघातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या दालनात आज आमदार प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सरकारच्या माध्यमातून लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करावी, जेणेकरून लतादीदींचं स्मरण कायम होत राहील. यासाठी राज्य शासनानं लता मंगेशकर विद्यापीठाची स्थापना केली. त्याचप्रमाणे ठाणे शहरामध्ये भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय यांच्या नावानं संगीत विद्यालय सुरू करण्यासाठी अनेक कलावंत आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी करत होते. पोखरण रोड नंबर 1 येथील शास्त्रीनगर जवळील रेप्टाक्रोस ब्रेड कंपनीच्या सुविधा भूखंडावर संगीत विद्यालय उभारण्याकरिता राज्य सरकारनं ठाणे महापालिकेला निधी द्यावा, अशी आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी होती. त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केल्यामुळे संगीत विद्यालयाच्या कामास राज्य सरकारच्या नगरविकास विभागाची मंजुरी मिळाली असून हे काम महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. आता या कामाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे, असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. पोखरण रोड नंबर 1 येथील शास्त्रीनगर जवळील रेप्टाकोस ब्रेड कंपनीच्या सुविधा भूखंड हा UDCPRच्या नियमावलीनुसार 20,000 चौरस मीटर आणि अधिक क्षेत्राचा भूखंड विकसित होत असताना 5% क्षेत्र सुविधा भूखंड म्हणून आरक्षित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार हा सुविधा भूखंडावर नगरविकास विभागातर्फे भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे 25 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या संगीत विद्यालयाच्या भूमिपूजन सोहळा 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार असून यावेळी मंगेशकर कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या मराठी हिंदी गाण्याचा कार्यक्रम देखील होणार आहे. ठाणे शहरात अनेक कलावंत राहत असल्यामुळे ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लता मंगेशकर संगीत विद्यालय निर्माण करून ते राज्य शासनाच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न करावं, म्हणजे त्याचा फायदा ठाणे शहरातील उदयोन्मुख गायकांना होणार आहे. या संगीत विद्यालयाच्या माध्यमातून रीतसर संगीत अभ्यासक्रम शिकवल्यास नवे संगीतकार निर्माण होतील. या संगीत विद्यालयातून संगीत विद्येचा अभ्यासक्रम सुरू करून ते मुंबईत प्रस्तावित असलेल्या संगीत विद्यापीठाशी संलग्न करून ठाणे शहराच्या संगीत विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवर संगीत तज्ज्ञांकडून संगीताचे धडे दिले जाणार असून अधिकृत संगीत विषयाची पदवी प्राप्त होणार आहे.
तसंच या संगीत विद्यालयामध्ये हार्मोनियम, तबला, गिटार, बासरी आदी वाद्यांचं देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे यातून नवे गायक, गायिका, कलाकार घडतील. ठाणे शहरात संगीत विद्यालय निर्माण होणार असल्यामुळे ठाणे शहरातील गायक, कलावंत आणि संगीतप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे. तसंच यावेळी मतदारसंघात विविध लोकोपयोगी विकास कामं सुरू आहेत. त्या विकास कामांचं देखील भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 5 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता काशीनाथ ठाणेकर येथे आणि वर्तकनगरच्या रेंटाबोर्स कंपनीच्या सुविधा भूखंडावर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून 25 कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे आणि ते लता मंगेशकर गुरुकुल याचं भूमिपूजन हे मुख्यमंत्री आणि लता मंगेशकर परिवारातील सगळ्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा निर्णय झालेला आहे. संबंधित ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आलेला आहे, कारण मुख्यमंत्र्यांनीच 25 कोटी रुपये ह्यासाठी दिले होते. त्यामुळे 25 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील इतर विकास कामाचं भूमिपूजन व लोकार्पणासाठी 5 तारखेची वेळ माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे आलो होतो. बहुतेक विकास कामं जी मतदारसंघातील आहेत त्याचं कार्यादेश ठेकेदाराला देण्यात आलेलं आहे. कामंही अतिशय चांगल्या प्रकारची असल्याकारणानं मुख्यमंत्र्यांनी हा वेळ दिलेला आहे. प्रामुख्यानं लता मंगेशकर गुरुकुलासाठी उषा मंगेशकरांपासून आदिनाथ मंगेशकर आणि इतर त्यांच्या कुटुंबातील सगळे सदस्य उपस्थित राहणार आहेत. ह्या गुरुकुलाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील संगीत विषयात पारंगत करण्याचा एक वेगळी पर्वणी महापालिकेच्या माध्यमातून सगळ्या संगीत क्षेत्रामध्ये नाव कमावणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ह्यामध्ये वाद्यवृंद असू द्या किंवा म्हणजे गिटार असू द्या, तबला असू द्या, हार्मोनियम असू द्या किंवा इतर वाद्य असू द्या ते शिकवण्यात येणार आहे. गाण्यामध्ये शास्त्रीय गायन किंवा इतर गाण्यांमध्ये ज्यांना आपलं करिअर करायचं आहे त्यांनाही त्या ठिकाणी शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि नामवंत संगीतकार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. प्रामुख्यानं हे जे गुरुकुल चालू झाल्यानंतर ह्या गुरुकुलाचा थेट संबंध राज्य शासनाच्या लता मंगेशकर विद्यापीठाशी संलग्न असल्याकारणानं कुणाला जर संगीत क्षेत्रामध्ये पदवी जरी घ्यायची असेल तरी ह्या गुरुकुलाच्या माध्यमातून त्या घेऊ शकतील अशा प्रकारचं एक नियोजन महापालिकेच्या माध्यमातून भविष्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे ह्या गुरुकुलाला विशेष प्राधान्य आयुक्त महोदयाने दिलेले, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्याला मान्यता दिलेली असल्याकारणानं हे गुरुकुल महाराष्ट्रातलं अतिशय चांगलं गुरुकुल ठरणार आहे आणि प्रामुख्यानं लता दिदींच्या नावानं त्यांच्या मृत्यूनंतर अशी संगीत क्षेत्रामध्ये अकॅडमी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी ठाणे महापालिका आहे. त्यामुळे इतर कुठेही म्हणजे मीरा भाईंदा तरी माझ्या मतदारसंघामध्ये एक केलेलं आहे आणि एक ठाण्याला दुसरं. त्यामुळे संगीत क्षेत्रामध्ये नाव कमावणाऱ्या आणि संगीत क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांना एक चांगली पर्वणी उपलब्ध होणार. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं 30 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र सरकारनं 42 दिवस उलटलं तरीही आरक्षण दिलं नसल्यामुळे जालना येथे मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात 28 ऑक्टोबरपासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आलं. मराठा समाज आक्रमक झाला असून आजपासून या उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव एकवटलेलेही पाहायला मिळाले. यावेळी जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आम्ही कायम उभं राहणार असून राज्यातील प्रत्येक मराठा बांधवानं खंबीर राहिलं पाहिजे असं आवाहनही यावेळी करण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश आंबरे, माजी नगरसेवक कृष्णा पाटील, माजी नगरसेवक सुहास देसाई, दत्ता चव्हाण, मंगेश आवळे, विक्रम खामकर, ॲडव्होकेट संतोष सूर्यराव, सुधाकर पतंगराव, लालचंद जाधव, नंदू शिंदे, तुकाराम आंबरे, दिनेश पवार, चंद्रशेखर पवार, डॉक्टर पांडुरंग भोसले, संजय जाधव, सचिन पाटील, सागर भोसले यांच्यासह अनेक मराठा बांधवही उपस्थित होते. काल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर
मागणी केलेली, पण आम्हाला तिथे त्यांनी आम्हाला मागणी मान्य नाही केली पोलिसांनी, आणि आम्हाला आज कलेक्टरच्या समोर त्यांनी परवानगी दिली नाही, तरी आम्ही आज इथे उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर ह्याच्यानंतर आणि हे आंदोलन असंच उग्र रूपात होईल. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपूर्वीच मृत्यूच्या आकडेवारीनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती आणि आता अशातच आणखीन एक घटनाही समोर आली आहे. 20 दिवसांपूर्वी कल्याणमधील एक 3 वर्षीय मुलगी उपचाराकरिता ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केली असताना तिला न्यूमोनिया आढळून आला. उपचाराकरिता इंजेक्शन देताना तिच्या पायातच कॉर्ड अडकल्याचं तिच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. दरम्यान याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्विट केले. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अडकलेली कॉर्ड हे 3 महिन्याच्या आत काढू शकतो, परंतु रुग्णाची परिस्थिती त्यावेळेस सुस्थितीत नसल्यानं कोणताही उपचार करता आला नाही. परंतु आता मुंबईमधील KEM अथवा JJ मध्ये उपचाराकरिता तिला पाठवण्यात येणार आहे. इथे शिवाजी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता. काय नेमकं काय घडलं होतं, काय सांगा? म्हणजे उपचार सुरू होता तेव्हा एक व्हेंटिलेटरवर माझी मुलगी होती. व्हेंटिलेटरवरून जेव्हा बाहेर आली, त्यांचे 1-2 दिवस नंतर ते काहीतरी सेंट्रल लाईन म्हणून एक कॉर्ड टाकत होतं. ते कॉर्ड टाकताना ते कॉर्ड म्हणजे नसमधून अडकली आणि तुटली ते तिकडे. तुटल्यानंतर डॉक्टरांनी मला त्याच्याबद्दल बोलले आणि तेव्हा ते असं मला आश्वासन दिले तेव्हा जेव्हा म्हणजे तुमची मुलगी अजून बरी होईल, म्हणजे चांगली व्यवस्थित आम्हाला दिसेल, तेव्हा तुम्हाला हे कॉर्ड काढून आणि मग नंतर चांगली करून मग तेव्हा तुम्हाला डिस्चार्ज देईल. आणि मग थोडा दिवस गेल्यानंतर ते आता 2-3 दिवस पूर्वी मला बोलले की बाबा जे कॉर्ड काढायचे खर्च आहे, जे सर्जरीचे खर्च आहे ते तुम्हाला करावं लागेल. तेव्हा मी विचारलं, बाबा तुम्ही बोलले होते की बाबा की आम्ही सगळं करून मग नंतर तुम्हाला डिस्चार्ज देऊ, त्याला बरी करून. मग आता तुम्ही बोलता ते की खर्च तुम्हाला करावा लागेल. मग ते म्हणजे नकारले, म्हणजे मी असं काय बोललं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी आणि महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नजीब मुल्ला यांना नियुक्तीपत्र प्रदान करत असताना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर जिल्हा समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आदी मान्यवरही उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादानं राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नजीब मुल्ला यांचा वावर, तळागाळातील माणसांशी जोडलेली नाळ, जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची हातोटी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी आणि महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या निरीक्षकपदी नजीब मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा उंचावाल या अपेक्षेसह पुढील प्रगतिशील वाटचालीस शुभेच्छा देत असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त केलंय.